महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वातावरण ढवळून निघाले आहे। काल आपण पाहिलं की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण होऊ नये म्हणून एकीकडे मोर्चा निघाला आहे, तर महाराष्ट्रामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा या समाज माध्यमांवरती मांग आणि महारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर हा नेमका वाद काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या मांग महार परिषदेचा काही संदर्भ आपल्याला आता देता येतो का? या मांग महारांचा वाद लावण्यामध्ये अलीकडे लोकांचं असं मत आहे की RSS जी आहे ती या दोघांमध्ये वाद लावत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा या वादाला कारणीभूत आहे असंही काही लोकांचं समाज माध्यमांवरती मत आहे। म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मांग महार परिषदा आणि बहिष्कृत हितकारणी सभा आणि कालची मांगांची परिस्थिती आणि आजची आणि खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय काल मोर्चा निघाला आणि या मोर्चाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन नातू म्हणजेच भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी नेतृत्व केलं। महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध आणि इतर समाजातील लोक या मोर्चात सामील झालेले होते आणि असा हा तुफान मोर्चा काल पावसात देखील सुरू होता, तो मुंबईमध्ये। ही एक बाजू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय अनेक ठिकाणी मांग या जमातीच्या परिषदा आपण होताना पाहतोय। मातंग समाजातले अनेक नेते खरं तर या परिषदेच्या माध्यमातून सांगत आहेत की हे वर्गीकरण का झालं पाहिजे, परंतु या आधी आपण पाहणार आहोत की दुसरी एक बाजू अशी आहे की नेमकं यांच्यामध्ये वाद लावलाय कोणी, तर सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती आपण पाहतोय की सर्वस्पणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप होतोय की मांग आणि महारांचं भांडण लावण्यामध्ये हे लोक कारणीभूत आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं बघत असताना पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की मांग महार परिषदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये का घेतल्या। आपल्या सर्वांना माहितच आहे खरं तर हा वाद मांगांमधला आणि महारांमधला हा वाद काय नवा नाही, हा जुनाच आहे आणि खरं तर या दोन्ही समुदायाचे दुःख सारखे आहेत, त्यांच्या वेदना सारख्या आहेत, त्यांची सामाजिक स्थिती सारखी आहे। परंतु तरी अलीकडच्या काळामध्ये काही संदर्भ देऊन, म्हणजे तथ्यहीन संदर्भ देऊन मांग कसा श्रेष्ठ आहे आणि मांग हा हिंदू व्यवस्थेमध्ये त्याच्या हातात त्याच्या वज्रमुठीमध्ये कसं हिंदुत्व आहे, तो कोणत्या ऋषीपासून जन्माला आलाय, त्याचे पूर्वज ऋषी होते, अशा अनेक अंगानं हिंदुत्ववादी विचारधारा असेल किंवा स्वतःला हिंदूवादी समजणाऱ्या मातंग समाजातील आणि त्या समाजातील काही नेत्यांचं असं मत आहे। समाज माध्यमांवरती आपण पाहतोय की आम्ही कसे हिंदू व्यवस्थेचे खऱ्या अर्थानं आम्ही कसे पाईक आहोत किंवा आम्हीच कसे हिंदू व्यवस्थेमध्ये मोठे आहोत, ही वारंवार समाज माध्यमांवरती मातंग समाजातील अनेक अभ्यासकांचंही मत येते आणि एकूणच कार्यकर्त्यांची देखील भूमिका येते। ते हिंदू व्यवस्थेचे काय भाग आहे, त्यांची स्थिती काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे, परंतु दोघांचे दुःख आणि वेदना सारख्या असताना नेमकं असं काय घडतंय की स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतरही म्हणजे 1920 ला जेव्हा मांग महार परिषद घेतली होती, 1920 ते आपण आज तागायचा जर आपण काळ पाहिला तर या 70-80 वर्षामध्ये पुन्हा मांगांच्या आणि महारांच्या परिषदा घ्याव्या लागतील का, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली। स्वतःला आंबेडकरवादी समजणारे जे मातंग समाजातून आलेले आहेत आणि स्वतःला आंबेडकरवादी समजतात, स्वतःला बौद्ध समजतात, की त्यांनी धर्मांतर केले असे म्हणणारे देखील या जातीचं समर्थन करताना आपण पाहतोय। तर अशा पार्श्वभूमीवर स्वाभाविक आहे की आज महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीनं पाहायला गेलं तर महार समाज हा एकटा पडलाय का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। पण आपण पाहणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांग परिषदा बोलवल्या होत्या, याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात देखील या दोन समाजाचं फारसं जमत नव्हतं, हे आपल्याला नाकारता येत नाही। परंतु त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही समतेची विचारधारा पेली, जो काही स्वाभिमान लोकांमध्ये त्यांनी खरं तर निर्माण केला आणि या मांग महार परिषदेच्या माध्यमातून त्यांना हेच सांगायचं होतं की मांगांचं आणि महारांचं दुःख एक आहे आणि मग दुःख एक आहे, त्यांच्या वेदना एक आहे, त्यांचं सामाजिक अस्तित्व एक आहे, पण ह्या सगळ्या वेदनांच्या, दुःखाच्या आणि त्यांच्या विषमतेच्या जाणीवा त्यांना करून दिल्या। त्या काळामध्ये मांग महार परिषदा घेऊन या दोन समाजामध्ये एकोपा राहावा, यांना कळावं की आपले हक्क अधिकार काय आहेत, आपल्यासोबत जी काही अस्पृश्यता आहे ती कशा पद्धतीची आहे आणि यासाठी संघर्ष करणं किती गरजेचं आहे। म्हणून शिक्षण असेल, संघटना असेल किंवा स्वाभिमान असेल, हे या लोकांमध्ये भरण्याचं काम या मांग महार परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना आपल्याला दिसून येतात।
मग अशा पार्श्वभूमीवर आजच्या घडीला जर आपण पाहतोय की मांग महार परिषदेमधून बाबासाहेब हे जागृती करतात दोन्ही समुदायाची, आणि आज आपण पाहतो की भेदभाव मिटवा, संघर्ष मिटवा म्हणून 1920 ला परिषदा घ्याव्या लागतात. आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर ती काय अवस्था आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. परंतु पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल ह्या परिषदेच्या नंतर 1924 ला म्हणजे 1920च्या काळात बाबासाहेबांनी मांग महार परिषदा घेतल्या. त्या काळातही काही परिस्थिती वेगळी नव्हती जी आज निर्माण झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय की बहिष्कृत हितकारणी सभा बाबासाहेबांनी निर्माण केली. या पाठीमागे देखील एक खरं तर उद्दिष्ट होतं. 20 जुलै 1924 ला बाबासाहेब बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण करतात आणि या सभेच्या माध्यमातून खरं त्याचं ब्रीदवाक्य होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1920 ला मांग महार परिषदा घेतल्या, त्यानंतर 24 ला बहिष्कृत हितकारणी सभा नावाचं संघटन निर्माण केलं आणि बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या अस्पृश्यांना त्यांच्या हक्क अधिकाराचं भान आणून दिलं. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्यातून आपल्याला दिसून येतं की एकूण बाबासाहेबांना या संघटनेच्या माध्यमातून काय सांगायचं होतं. सामाजिक राजकीय हक्कासाठी लढा देणं आणि ब्रिटिशांकडे आपल्या हक्क अधिकाराची मागणी करणं या सर्व पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी खरं तर शासनाकडे आपल्या हक्क अधिकाराच्या मागण्या करण्यासाठी हे संघटन निर्माण केलेलं होतं. आणि या संघटनेच्या माध्यमातून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा खरं तर मूलमंत्र त्यांनी दिला. आता मुद्दा असा होतोय की 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांग महार परिषदा घेतात आणि इकडे जेव्हा आपण आता 1924 ला येतोय, 24 ला ते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सल्ला देतात. तेव्हा हा सल्ला कोणत्या समुदायानं पाळला किंवा तो मानला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याची प्रामाणिक उत्तर जर तुम्ही शोधली तर स्वाभाविक आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मूलमंत्र या देशातल्या महार अर्थात आजच्या बौद्ध समुदायाने तो मूलमंत्र घेतला, तो आपल्या पाठीपोटाशी जपला आणि त्याच्यावर त्यांनी खऱ्या अर्थानं प्रगती केली. खरं तर या दोन्ही समुदायाची परिस्थिती सारखी असताना एक कुठल्याच म्हणजे एका असं काही नाही की एका समुदायाकडे प्रचंड जमिनी होत्या म्हणून ते पुढारलेले झाले किंवा एखाद्या समुदायाला राजकारणात पहिलंच यश मिळतं म्हणून ते यशस्वी झाले असं काही नव्हतं. तर 1920-1924 या काळामध्ये मांग आणि महारांची आणि इतर अनुसूचित जाती जमातीमधल्या जे काही ढोर चांभार जे काही लोक असतात त्यांची परिस्थिती सारखी होती. परंतु शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र मात्र इथल्या महारांनी म्हणजेच आजच्या बौद्धांनी उचलला हा आपल्याला नाकारता येत नाही. हे खरं तर माझ्या मांग भावांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता मुद्दा असा येतो की जर तुम्हाला 1920 ला तुमच्या परिषदा घेतल्या याचा अर्थ तुमची परिस्थिती दोघांचंही काय फारसं जमत नव्हतं, पण तरीही त्यानंतर तुम्हाला बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण करून तुम्हाला शिका, संघटितचा संघर्ष करा असा नारा दिला आणि तो तुम्ही उचलला नाही. हे खरं तर या समुदायाचं इथेच कुठेतरी चुकलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता मुद्दा येतो की मग या दोन्ही परिषदाच्या नंतर किंवा या दोन्ही संघटनेच्या आणि परिषदेच्या नंतर आपल्याला म्हणता येतं की आज खरंच वर्गीकरणाच्या माध्यमातून मांग आणि महारांमध्ये वाद सुरू आहे का किंवा हा वाद लावलाय कोणी? वाद तर सुरू आहेच पण हा वाद लावलाय कोणी? तर हा वाद खरंच भाजप आणि संघ परिवारानं लावला आहे का हा प्रश्न खरं तर कळीचा आहे. आता मुद्दा असा आहे की 1920 ला संघ नव्हता तरीही बाबासाहेबाला मांग महारांच्या एकोप्याच्या सलोख्याच्या परिषदा घ्याव्या लागल्या. याचा अर्थ तुम्ही फार जवळ राहणारे नव्हते, दोघा भावांमध्ये वाद होता हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि आज जो काही संघावर आरोप होतोय, महार लोकांकडून मोठ्या प्रमाणात आरोप होतोय की संघ आणि भाजप या सर्वाला खतपाणी घालत आहे असं जर आपल्याला वाटत असेल, हा जर आरोप आपण थोड्या वेळासाठी आपण खरा मानला, काय या समाजामध्ये जन्माला आलेल्या हा आरोप आपण खरा धरला तर मांग समाजात जन्माला आलेल्या लोकांना गेल्या 70 वर्षामध्ये आंबेडकरवाद समजला नसेल काय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांना हा मूलमंत्र कळला नाही काय? याचा अर्थ जर तुम्हाला ते लावून देत असतील, साध्या भाषेत सांगायचं झालं तर या वादाच्या पाठीमागे संघ आणि भाजप हा परिवार असेल तर याचा अर्थ मांगांची आणि महारांची मुळात कधीच एकोप्याने राहण्याची इच्छाही नव्हती आणि ते कधी एकत्र आले नाहीत असा म्हणायला इथं वाव राहतो. पण तरीही आपण असं गृहीत धरू कारण मराठवाड्यामध्ये नामांतराचं आंदोलन होतं आणि त्या काळामध्ये मातंग समाजाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये नामांतराच्या काळामध्ये मातंग समाज जो महारांच्या खांद्याला खांदा लावून लढला तेवढ्या तुलनेमध्ये अनुसूचित जातीमधल्या इतर जाती महारांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या नाही हे नाकारता येत नाही. बऱ्यापैकी का होईना परंतु मांग हे
नामांतराच्या आंदोलनामध्ये होते आणि त्यांनी खरं तर या नामांतराच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी लीड देखील केलं. परशुराम कांबळे असतील, ही जी काही शहीद मंडळी आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी खरं तर आपल्याला विसर पडू नये, नाही तर मग त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता दिसून येईल आणि म्हणून कृतज्ञ राहणं हे देखील आपलं तितकंच कर्तव्य आहे. परंतु हे मुठभर लोकांपुरतंच आहे, मुठभर लोकांनीच हे सर्व केलं, परंतु बहुसंख्याक लोकांना आजही महार आपला वाटत नाही. गावगाड्यात जेव्हा ग्रामपंचायत असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पहा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये पहा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये राजकारणात यशस्वी झालेली जमात कोणती आहे, जात कोणती आहे, अनुसूचित जातीमधली, तर आपल्याला स्वाभाविकपणे सांगता येतं चांभार, ढोर आणि मांग ह्याच जाती राजकारणामध्ये यशस्वी झाल्यात. आता मुद्दा असा येतो, ग्रामीण भागामध्ये एकच घर मांग समाजाचा असते, त्या समाजाला गावगाड्यातले लोक त्याला सरपंच करतात, परंतु बहुसंख्याक असलेल्या महार समुदायाला जाणीवपूर्वक नाकारतात. हे देखील खरं तर या निमित्तानं आपण तपासलं पाहिजे. म्हणजे व्यवस्था तुम्हाला हे लावून देणारच आहे, तुम्हाला तुमची एकी नकोच आहे, त्यांना त्यांची एकी नकोच आहे, परंतु तुम्ही स्वतःला किती सिद्ध केलेलं आहे, तुम्ही स्वतः किती बाबासाहेब स्वीकारले आहेत. आज मांगांच्या परिषदामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे नेते, त्यांचे वक्ते बाबासाहेबांच्या नावानं गवगवा करतात, परंतु ज्या बाबासाहेबांनी मांग महार एकत्र राहावा म्हणून प्रयत्न केला, अशा परिषदा घेतल्या, त्या एकत्र राहण्याबद्दल मात्र हे लोक काहीच बोलत नाहीत, भावनिक होऊन लोकांच्या समोर बोलतात. मांगांची महाराची परिस्थिती 1920 ला सारखीच होती, बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण करेपर्यंतही सारखीच होती, आणि जेव्हा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला, तेव्हापासूनचा हा जो बदल आहे महारांमधला, हा बदल आपल्या लक्षात येतो. परंतु या व्यवस्थेसोबत कायम हातमिळवणी करणारा मांग कसा प्रगती करणार आहे, तो इथल्या देवी देवतामध्ये गुरफटलेला आहे, तो इथल्या व्यवस्थेचा तो खऱ्याखरं गुलाम झालेला आहे. आणि मग असाही प्रश्न आपल्या समोर आपल्याकडून येईल, काय महार याच्यामध्ये सामील नाहीत काय, महारामध्ये देवी देवताला मानणारे लोक नाहीत काय? जर दोन्ही समुदायाचं आपण प्रमाण जर काढलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण तुम्हाला अधिक दिसेल, परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र तुम्हाला कुठल्या देवदासी असतील किंवा एखाद्या देवी देवताला मानणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या तुम्हाला तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीत. नाहीच प्रमाण असं आपण म्हणू शकत नाही, ते नाकारू शकत नाही, परंतु शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र मात्र इथल्या मांगांनी घेतला नाही, तो महारांनी घेतला. हे देखील मांग समाजाने नाकारता येणार नाही, त्यांना हे मान्य करावं लागेल आणि म्हणून त्यांची प्रगती झाली. परंतु मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा हा प्रतिनिधित्वाचा आहे, त्यामुळे अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व ते आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी अबकड केल्यानंतर आपला फार फायदा होईल असं जर मांगांना वाटत असेल तर ही त्यांची सर्वात मोठी चळवळीतली मोठी चूक असणार आहे. पण तरीही सुकुमार कांबळे असतील, धम्मसंघिनी असतील किंवा इकडे आपण चांदणे असतील, अशा अनेक ज्यांना आंबेडकरी समुदायाने, विशेषतः बुद्धिस्ट समुदायानं, बौद्धांनी, कालच्या महारांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं, अशी माणसं या वर्गीकरणाला समर्थन देत आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही स्वप्नामध्ये मांग महार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी स्वप्नात जो काही भारत त्यांना उभा करायचा होता, या दोन समुदायाला आणि त्यांच्यासह इतर समुदायाला म्हणून त्यांनी अनुसूचित जाती असं नाव दिलं, जेणेकरून या सर्वांना एकोप्याने ठेवता येईल, हा बाबासाहेबांचा उद्देश होता. एकीकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला खऱ्या अर्थानं तिलांजली द्यायची. हा जो काही मांगांकडून होणारा प्रकार आहे हा येत्या काळामध्ये मातंग समाजाचं नुकसान करणारा आहे, हे नाकारता येत नाही. आता संघ याच्यामध्ये सामील आहे का? जिथे तुम्ही 1920 लाच एकत्र नव्हतात, त्यामुळे आज तुम्हाला संघ फोडत आहे असं म्हणणं की भाबडेपणाच होईल. तुम्ही एकत्र कधी नव्हतातच, पण तरीही सामाजिक एकोपा राहावा म्हणून कुठेतरी आपला भाऊ म्हणतात ना की आपल्या घरामध्ये लोकांचं बोट शिरू नये म्हणून मांगाला कवटाळू धरण्याचं, त्यांना गोंगारण्याचं काम खरं तर महारांनी केलं, परंतु तरीही तो कधीच त्यांच्या हाती लागला नाही. तो कायम व्यवस्थेसोबत राहिला, कायम तो गावगाड्यामध्ये वाड्यांसोबत राहिला आणि तो कधीच गडीच्या बाहेर पडला नाही. त्यानं त्या गडीलाच कवटाळून धरलं आणि अशा गडीवरून, अशा वाड्यावरून मांगांचं राजकारण यशस्वी झालं, परंतु महारांचं राजकारण ग्रामीण भागामध्ये यशस्वी झालं नाही. हे आपल्या सर्वच अभ्यासकांना या संदर्भाने खरं तर मान्य करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय सांगायचंय, संघ असू देत की भाजप असू देत किंवा कुठलीही दुसरी शक्ती असू द्या, तुम्हाला फोडत आहे असं म्हणणं मला वाटतं कुठेतरी हे घातक ठरतंय. कारण आपण आपले दुश्मन वाढवतो की काय ही देखील शंका यायला लागली. त्यामुळे त्यांनी आम्हाला फोडलं, त्यांनी आमचं घर फोडलं. तुमचं घर कधी एकत्र नव्हतंच. जो बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता 1920 ला,
24ला तुम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा नारा दिला. बाबासाहेबांचं तुम्ही लोकांनी ऐकलं नाही, तुम्ही संघाचं आणि भाजपचं काय ऐकणार आहात? बरं, तुम्ही ऐकतही असाल, याच्यामध्ये सामाजिक पराभव हा तुमचा असणार आहे. आणि येणारा काळ जो आहे, जो समाज संघर्ष करेल, जो समाज प्रेशर ग्रुप तयार करेल, जो समाज खऱ्या अर्थानं जागृत राहील, अशाच समुदायाचा येणारा काळ असणार आहे. त्यामुळे आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीला संघ किंवा भाजप जबाबदार नाही, तर या परिस्थितीला स्वतः मातंग समाज याला जबाबदार आहे. आणि याला यासाठी जबाबदार मी धरत आहे, जर 1920ला बाबासाहेब या अशा परिषदा घेऊन आपल्याला एकत्र करत असतील आणि आपण 2026 मध्ये आपण पुन्हा आम्हाला कोणीतरी शक्ती लावून देत आहे किंवा त्यांना वाटत आहे की त्यांना कोणीतरी लावून देत आहे किंवा महार म्हणत असेल की ते आमच्यामध्ये फूट पाडत आहेत, परंतु मुळात तुम्ही कधीच एकत्र नव्हते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचं राजकारण यशस्वी झालेलं नाही. जे उत्तर प्रदेशमध्ये मायावतीला जमलं, ते महाराष्ट्रातल्या ना महारांना जमलं, ना इथल्या मांगांना जमलं, कारण महारांचं नेतृत्व इथल्या इतर जातीनं मान्यच केलं नाही. आणि आजही आपण जर विचार केला, राजकीय दृष्ट्या अनेक, अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आपली प्रतिक्रिया सावध देत आहेत. याचा अर्थ राजकीय नुकसान होऊ नये असं एखाद्या नेत्याला वाटणं किंवा स्वाभाविक आहे की या वादामध्ये खरं तर हा ठरलेला वाद आहे आणि ठरलेल्या वादामध्ये आपण पडावं अशीच विरोधकांची इच्छा आहे. म्हणून कदाचित बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या गोष्टीवर थोडीशी सावध भूमिका घेत असले तरी आनंदलाल आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांनी जाहीर घेतलेली भूमिका ही खरं तर त्यांचं अभिनंदन करण्यासारखी आहे. एकूणच काय तर आजही गावगाड्यामध्ये मांग आणि महार हे नावाला एकत्र होते, ते कधीच एकत्र नव्हते, हे आपल्याला नाकारता येत नाही. फक्त राजकीय हित पाहण्यासाठी किंवा इतरांचं बोट आमच्या घरात शिरू नये यासाठी अनेक वेळा महारांनी प्रयत्न केला मांगांना गोंजारण्याचा, पण मांग तुमच्या हाती कधीच लागला नाही. जो 1920ला हाती लागला नाही, तो आज आपल्या हाती काय लागणार आहे? राजकीय दृष्टीने हा विचार मी मांडतोय. खरं तर वर्गीकरण व्हावं आणि एकदाचा काय ते सोक्ष मोक्ष लागून जावा अशीच भूमिका खरं तर महार बांधवांनी घ्यावी, कारण ते तुमचे कधीच होणार नाही. हे वास्तव आहे. धन्यवाद.